नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ध्येय अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 20 सप्टेंबर ला जो फर्स्ट शिफ्ट मध्ये SBI क्लर्क प्री एक्झाम चा जो झालेला पेपर आहे, त्यामध्ये इंग्लिश या पेपरचं आपण सोल्युशन घेत आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, SBI क्लर्क प्री 2025 20 सप्टेंबर फर्स्ट शिफ्ट शिफ्टचा हा पेपर आहे आणि त्याचा आपण इंग्लिश या विषयाचं पेपर सोल्युशन देत आहोत. तर मी प्राध्यापक अशाकांत भालेराव आपलं सर्वांचं स्वागत करतो ध्येय अकॅडमी मध्ये. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 17 वर्षापासून जवळपास 17 वर्षापासून आम्ही मार्गदर्शन करत आलेलो आहोत आणि अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स तुम्हाला आमच्या क्लासद्वारे मिळणार आहे. अतिशय नंबर 1 फॅकल्टी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. बँकिंगची बॅच ध्येय अकॅडमी या ॲपवर लॉन्च झालेली आहे. तर पहा, ध्येय अकॅडमी हे जे आपलं ॲप्लिकेशन आहे, हे ॲप्लिकेशन आपण प्ले स्टोअर मधून डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच आपण हे ॲप्लिकेशन ज्यांनी आयफोन वापरतात त्यांच्यासाठी ॲप स्टोअर मधून सुद्धा हे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तसेच आपले बँकिंग एक्झाम सोबतच इतर टीईटी ची बॅच आपण लॉन्च केलेली आहे. रेग्युलर त्याचे लेक्चर होणार आहेत. अतिशय कमी फीस मध्ये आपण ती बॅच लॉन्च केलेली आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश या विषयाचं आपण सोल्युशन पाहत आहोत. आपल्या ज्या बॅचेस आहेत, या गुगल प्ले स्टोअरवर तुम्हाला ॲप डाउनलोड करता येईल. ॲप स्टोअर मधून आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करता येईल. तसंच आपलं ध्येय अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. ध्येय अकॅडमी नावाचं आपलं YouTube चॅनल आहे. तसेच आपले जे बॅचेस असणार आहेत, ह्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे. म्हणजे तुम्हाला ज्यांना शक्य आहे त्यांनी संध्याकाळच्या सत्रामध्ये लेक्चर पाहू शकतात आणि ज्यांना वेळ नाही तर ते रेकॉर्डेड लेक्चर पाहू शकतात. खूप मोठ्या प्रमाणामध्ये बँकिंगचे जाहिराती आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे, LIC या घटकाकडे आपला महाराष्ट्रीयन विद्यार्थी जास्त पाहत नाही. काही जागा 10वी वर आहेत, काही जागा 12वी वर आहेत, काही जागा ग्रॅज्युएशन वर आहेत. आणि हे स्टाफ सिलेक्शन कमिशन, मल्टीटास्किंग स्टाफ वगैरे अशा काही बऱ्याचशा जागा आहेत की ज्याकडे आपला महाराष्ट्रीयन विद्यार्थी लक्ष देत नाही. फक्त पोलीस भरती याच घटकाकडे लक्ष देतो. तर मला विद्यार्थ्यांना सांगायचं की पोलीस भरती व्यतिरिक्त आणखीन ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षा आहेत, ह्या 12वीवर सुद्धा काही परीक्षा आहेत, जे अतिशय सोपा सिलेबस आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी खास आपल्या मराठी बांधवासाठी ध्येय अकॅडमी घेऊन येत आहे. बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे, LIC तसेच सर्व सरळ सेवा भरती, MPSC, PSI, STI, ASO या सर्व परीक्षांची आता तुम्हाला ऑनलाईन तयारी करून मिळणार आहे आणि तेही तज्ञ मार्गदर्शक, तज्ञ टीमच्या मार्गदर्शनाखाली. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तर मी आज प्राध्यापक भालेराव सर इंग्रजी विषयाचं तुम्हाला मी सोल्युशन देणार आहे. तर पहा, क्वेश्चन कशा पद्धतीने एक्झाम मध्ये विचारले जातात, तसेच जे टेटची तयारी करतात तेही IBPS एक्झाम घेते आणि ही जे बँकिंगची परीक्षा आहेत हे सुद्धा IBPS परीक्षा घेते. तर पहा क्वेश्चन कसा विचारलेला आहे बघा. पहिला क्वेश्चन 1 ते 10 मध्ये पॅसेज वर होत आहे, परंतु पॅसेज न घेता पॅसेज आपण नंतर कधी घेऊ शकतो, मात्र या क्वेश्चनचं रिपिटेशन होऊ शकतं आणि म्हणून तुम्हाला हे जे बाकीचे क्वेश्चन्स आहेत ते आपण पाहणार आहोत. तर पहा डिरेक्शन्स काय मिळेल पहा. क्वेश्चन कसा विचारतो तो, रिअरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस टू फॉर्म अ कोहरंट पॅराग्राफ. ओके, कोहरंट पॅराग्राफ. आता काय म्हणले, रिअरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील दिलेले जे वाक्य आहेत ते वाक्य कसे आहेत, पॅराजम्बल्ड आहेत, म्हणजे मिक्स केलेले आहेत. तर त्याचं कोहरंट पॅराग्राफ अगोदर तयार करा म्हणलेलं आहे.
आणि त्यावर मग क्वेश्चन विचारले जाणार आहेत तुम्हाला. जसे इथं A, B, C, D, E असे 5 सेंटेन्स दिलेले आहेत आणि 5 सेंटेन्सचा ऍक्च्युली एकच पॅरेग्राफ आहे. एक पॅसेज आहे आणि हा जो पॅसेज आहे तो काय केलेला आहे त्यांनी पॅरा जंबल करून टाकलेला आहे. मात्र त्यामध्ये तो जो पॅसेज आहे तो त्यामध्ये पहिली घटना कोणती, दुसरी घटना कोणती, तिसरी, चौथी, पाचवी घटना कोणती याच्यानुसार क्रम लावून आपल्याला एक कोहरंट पॅराग्राफ तयार करायचा आहे. आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल आणि मग त्यावर तुम्हाला किती क्वेश्चन विचारले जाणार आहेत? 12 ते 16 म्हणजे जवळपास किती क्वेश्चन्स आहेत? जवळपास 5 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत. ओके. आणि यामध्ये क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जाणार? व्हिच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज द फर्स्ट सेंटेन्स ओके आफ्टर द रिअरेंजमेंट म्हणजे रिअरेंजमेंट केल्यानंतर फर्स्ट सेंटेन्स कोणतं असं विचारलं गेलेलं आहे. आता फर्स्ट सेंटेन्स कोणतं हे आपल्याला विचारलं गेलेलं आहे. मग आता अगोदर आपण काय करूया फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ सेंटेन्स कोणते आहेत ते अगोदर आपण पॅराग्राफ पाहूया. मग आता देअर इनोव्हेटिव्ह स्ट्रॅटेजीज अँड कन्सिस्टंट upgrades quickly attracted a growing customer base across multiple regions. Okay. Just a year later, in 1979, they introduced the significant improvements that enhanced the product's quality and appeal. In 1978, two ambitious co-founders launched a unique product called Bleed Orange, aiming to create a fresh impact in the market. D. In less than 50 years, their efforts paid off as they achieved an impressive sale of $150 million, marking a remarkable journey of growth and success. As the years progressed, their reputation strengthened and the brand became a trusted name in its category. आता पहा असं दिलेलं आहे आपल्याला. मग हे जी काही पॅराग्राफ आहे याच्यामध्ये पहिली घटना कोणती घडली असणार आहे? तर यामध्ये बघा पहिली घटना कोणती असणार आहे 1978 ची इन 1978 कारण 1978 अगोदर येणार 1979 नंतर येणार म्हणून आता आपल्याला काय करायचंय जनरली बघा हे अगोदर पहिली घटना 1978 ची आहे मग हे अगोदर आपल्याला घ्यावं लागेल. ओके इन 1978 म्हणजे 1978 मध्ये टू अँबिशियस को फाउंडर्स बघा दोन महत्वाकांक्षी को फाउंडर्स म्हणजे दोघांनी मिळून काय केलेलं आहे लॉन्च द युनिक प्रोडक्ट एक दोघांनी दोन फाउंडर्सनी मिळून एक प्रोडक्ट काय केलेलं आहे लॉन्च केलेलं आहे त्या प्रोडक्टचं नाव आहे ब्लीड ऑरेंज बघा ब्लीड ऑरेंज नावाचं एक प्रोडक्ट काय केलेलं दोघांनी मिळून एक लॉन्च केलेलं आहे त्याची एक कंपनी सुरू केलेली आहे एमिंग टू क्रिएट अ फ्रेश इम्पॅक्ट इन द मार्केट आणि मार्केटमध्ये एक फ्रेश असा प्रभाव पाडण्याचा त्या पाठीमागचा हेतू होता आणि मग ब्लीड ऑरेंज नावाचं प्रोडक्टचं उत्पादनाची सुरुवात 1978 मध्ये दोघांनी मिळून केली. जस्ट अ इयर लेटर म्हणलेलं आहे आणि एक वर्षानंतर इन 1979 दे इंट्रोड्यूस्ड सिग्निफिकंट इम्प्रुव्हमेंट्स दॅट एनहॅन्स द प्रोडक्ट्स क्वालिटी अँड अपील. बघा आता पुढे काय म्हणलेलं आहे जस्ट अ इयर लेटर म्हणजे 1978 ला सुरुवात केली 1980 ला दे एक वर्षानंतर लगेच दे इंट्रोड्यूस्ड सिग्निफिकंट इम्प्रुव्हमेंट्स म्हणजे महत्वाचे असे सुधारणा त्या सुधारणा घडून आणली दॅट एनहॅन्स द प्रोडक्ट्स क्वालिटी अँड अपील आणि मग पहा त्या प्रोडक्टची क्वालिटी एवढी जबरदस्त केली की लोकांना अपील की लोकांना असं वाटू लागलं की ते प्रोडक्ट्स आपण खरेदी केलं पाहिजे. ओके त्यानंतर आणि मग केलं पाहिजे मग त्यासाठी त्यांनी काय केलं एवढे काही इम्प्रुव्हमेंट्स होण्यासाठी क्वालिटी प्रोडक्शन निर्माण करण्यासाठी काय केलं तर देअर इनोव्हेटिव्ह स्ट्रॅटेजीज अँड कन्सिस्टंट अपग्रेड्स आणि मग त्यांनी काय केलं की वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीजचा वापर केला कन्सिस्टंट अपग्रेड्स त्यांच्या प्रोडक्ट्समध्ये नेहमी त्यांनी अपग्रेड करण्याचं सातत्य ठेवलं. क्विकली अट्रॅक्टेड अ ग्रोविंग कस्टमर बेस अक्रॉस मल्टिपल रिजन्स आणि काय केलं की वेगवेगळ्या रिजन्सनुसार वेगवेगळ्या प्रदेशानुसार त्या प्रोडक्टची कशी आवश्यकता आहे त्याच्यानुसार त्याची किंमत असेल क्वालिटी असेल हे ठेवलेलं आहे त्या तेथील लोकांना परवडेल अशा पद्धतीचं त्यांनी प्रोडक्ट्स केलेलं आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर CBA इथपर्यंत तर बरोबर आलं म्हणजे हे पहिलं असणार आहे वाक्य हे दुसरं असणार आहे तिसरं असणार त्यानंतर बघूया डी आणि ई मध्ये चौथं कोणतं आहे. In less than 50 years, their effort paid off as they achieved an impressive sale of $150 million. Okay, dollars.
मार्किंग अ रिमार्केबल जर्नी ऑफ ग्रोथ अँड सक्सेस. बरं, लेस दॅन 50 इयर्स म्हणजे 50 वर्षापेक्षा कमी. देअर एफर्ट्स पेड ऑफ दे अचीव्ड अन इम्प्रेसिव्ह सेल ऑफ $150 मिलियन. म्हणजे 50 वर्षापेक्षा कमी वेळेमध्ये असे भयानक असा प्रभाव त्यांनी यश प्राप्त केलेला जवळपास 150 दशलक्ष मिलियन डॉलर्सचा त्यांचा व्यवसाय झालेला आहे. रिमार्केबल जर्नी ऑफ ग्रोथ अँड सक्सेस यामध्ये त्यांना ग्रोथ मिळालेला आहे, सक्सेस मिळालेला आहे. As the year progressed, their reputation strengthened and the brand became a trusted name in its category. आणि हा मग आता बघा आपल्याला काय करावं लागेल हे शेवटी 150 आहे सर. म्हणजे 150 मिलियनचं जे काही त्यांनी जर्नी केलेला ग्रोथ केलेले आहे हे 5 नंबरला जाईल आणि हे 4 नंबरला जाईल. ॲज द इयर्स प्रोग्रेस्ड म्हणजे ॲज द इयर्स म्हणजे अनेक वर्षे त्यांनी त्यांचा प्रोग्रेस चालू ठेवलेला आहे. त्यांची प्रगती चालू ठेवलेली आहे. देअर रेप्युटेशन स्ट्रेंथन आणि अशा प्रगती चालू ठेवलेल्या आहे. त्यांचं जे काही रेप्युटेशन आहे, ते अतिशय चांगल्या पद्धतीचं रेप्युटेशन त्यांनी प्राप्त केलेलं आहे. अँड द ब्रँड बिकेम अ ट्रस्टेड नेम इन इट्स कॅटेगरी. आणि मग पहा अशा प्रकारे अ ब्रँड बिकेम अ ट्रस्टेड नेम इन इट्स कॅटेगरी. आणि मग पहा अशा प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे, लोकांचा विश्वास निर्माण केलेला आहे. आणि या विश्वासामुळं त्यांनी काय केलेलं आहे, इन लेस दॅन 50 इयर्स 50 वर्षापेक्षा कमी वर्षामध्ये their efforts paid off as they achieved an impressive sale of $150 million, marking a remarkable journey of growth and success. म्हणजे 150 मिलियन म्हणजे 150 दशलक्ष डॉलर्सचा एवढा मोठा प्रवास त्यांनी आणि सक्सेस मिळवलेलं आहे. ओके, ठीक आहे. म्हणजेच बघा आता आपण 1, 2, 3, 4, 5 शोधून घेतले. आता which of the following statement is the first sentence after the rearrangement? ओके, रिअरेंजमेंट केल्यानंतर फर्स्ट सेंटेन्स कोणतं? तर फर्स्ट सेंटेन्स कोणतं आहे तर सी. मग सी असणारा ऑप्शन कोणता आहे? सी. ओके, हे आपलं उत्तर आलं. ओके. त्यानंतर नेक्स्ट पाहूया. Which of the following statement is the second sentence after the rearrangement? पहा, रिअरेंजमेंट केल्याचं सेकंड सेंटेन्स कोणतं? हे आपल्याला पाहायचं आहे. आता सेकंड सेंटेन्स कोणता आहे? जसं आपण सी फर्स्ट म्हणलेलं आहे म्हणजे टू सेकंड आहे. तर बी, बी हे काय आहे? सेकंड सेंटेन्स आहे. ओके. त्यानंतर आपण हं, पुढे काय म्हणलेलं आहे? बघा, which of the following statement is the third sentence after the rearrangement? आता थर्ड सेंटेन्स कोणता आहे रिअरेंजमेंट केल्यानंतर? तर पहा सी फर्स्ट आहे आपण पाहिले, बी सेकंड आहे आणि ए हे काय थर्ड आहे. मग ए असणार ऑप्शन एच आहे. एक नंबरच आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा एकदा का आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असं एकदा फिफ्थ पर्यंतचे आपण सेंटेन्स अरेंजमेंट केलं की आपल्याला याच्यावरले जे 5 क्वेशनचा सेट दिलेला आहे, तो परफेक्ट आपण सोडवू शकतो. त्यासाठी अगोदर ते आपल्याला सोडवून घेणं गरजेचं आहे. तर पहा आता विचारलं तर which of the following statement is the fourth sentence after the ओके रिअरेंजमेंट. रिअरेंजमेंट केल्यानंतर फोर्थ सेंटेन्स कोणता आहे? 1 सी आहे, 2 बी आहे, 3 ए आहे. ओके. डी काय आहे? हे 5 आहे आणि 4 ई आहे. ओके. मग 4 कोणता आहे? ई आहे. तर आपल्याला फोर्थ सेंटेन्स विचारलेला आहे. आणि ई कोणता आहे मग इथं? 5 नंबरचं ई आपलं उत्तर आलं. हे फोर्थ सेंटेन्सचं उत्तर आहे ई. आणि लास्ट यातलं बघा, आफ्टर द रिअरेंजमेंट व्हिच इस द फिफ्थ सेंटेन्स आफ्टर द रिअरेंजमेंट म्हणलेलं आहे. आता 5वं सेंटेन्स कोणतं आहे? हे बघा, सी पहिला आहे, बी दुसरा आहे, ए तिसरा आहे, ई चौथा आहे आणि डी 5वा आहे. मग डी असणार ऑप्शन कोणता आहे? डी. तर पहा अशा प्रकारे आपण काय केलेलं की याचा अगोदरच आपण काय केलं की पॅसेज कसं आहे ते पाहिलं आणि त्या पॅसेजची आपण तयारी केलेली आहे. त्याचं रिअरेंजमेंट करून घेतली आणि त्याच्यानुसार त्याच्यावर हे 5 क्वेश्चन आपण क्विकली सहज आपण सोडवलेले आहेत. त्यानंतर पहा डिरेक्शन्स 17 to 21. पहा द सेंटेन्स इज डिवायडेड इंटू 4 सेगमेंट्स ए बी सी डी. बघा जे वाक्य दिलेलं आहे सेंटेन्स इज डिवायडेड 4 सेगमेंट्स म्हणलेलं आहे. ए बी सी अँड डी या 4 सेगमेंट मध्ये वाक्य काय केलेलं आहे डिवाइड केलेलं आहे.
तर आयडेंटिफाय द सिगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रॅमेटिकल एरर. तर आपल्याला हे ग्रॅमेटिकल एररवर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. 4 भागामध्ये ए बी सी डी अशी 4 भागामध्ये विभागणी केलेली आहे. इफ द सेंटेन्स इज बोथ ग्रॅमेटिकली अँड कंटेक्स्चुअली करेक्ट, ओके, सिलेक्ट नो एरर. आणि जर ग्रॅमेटिकली कंटेक्स्चुअली जर वाक्य करेक्ट असेल तर नो एरर हे आपलं उत्तर येईल, आणि करेक्ट आन्सर असेल तर नो एरर. आता पाहूया मग. बघा, ही अग्रीड ला ए टू रिपेअर द ब्रोकन हँडल बी बिफोर द सी गेट्स वॉज सपोज टू अराइव्ह टी. पहा, अशा प्रकारे 4 विभागामध्ये वाक्याची विभागणी केलेली आहे. यामध्ये एरर कुठे आहे ते आपल्याला शोधायचं आहे. ए मध्ये आहे, बी मध्ये आहे, सी मध्ये आहे का डी मध्ये आहे. आणि जर एरर नसेल तर आपलं उत्तर येईल ई, की या वाक्यामध्ये एरर नाही. आता पाहूया एरर कुठे आहे ते. पहा विद्यार्थी मित्रांनो, ही अग्रीड तो सहमत झाला. टू रिपेअर, बघा अग्रीड नंतर टू आलं, टू नंतर क्रियापदाचं पहिलं रूप आलं, म्हणजे इथे एरर नाही, इथे एरर नाही. टू रिपेअर द ब्रोकन हँडल म्हणजे तो सहमत झाला की मोडलेलं जे हँडल आहे ते रिपेअर करण्याचं. बिफोर द गेस्ट, बिफोर द, बघा च्या पूर्वी, कधी गेस्ट वॉज सपोज टू अराइव्ह. आता इथं बघा, म्हणजे आपले पाहुणे येण्यापूर्वीच असं म्हणलेलं आहे तो, की जी मोडलेल्या हँडल आहे ते दुरुस्त करण्यास तो तयार झाला. मात्र इथे एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, थोडं बारकाईनं बघायचं. गेस्ट, गेस्ट येस लागलंय, म्हणजे अनेक गेस्ट आहेत तिथं, अनेक गेस्ट आहेत. मग गेस्ट अनेक आहे तर त्यापुढे हेल्पिंग वर्ब सुद्धा अनेक वचनी यायला पाहिजे होतं, इथं वेअर यायला पाहिजे होतं. इथं वॉज आहे, म्हणजेच डी मध्ये एरर आहे. मग डी असणार ऑप्शन डीच. डी मध्ये एरर आहे का? कारण का बघा, जर सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल, ओके, सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर त्यापुढे वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब काय येत असतं, सिंग्युलर येत असतं. ओके, सिंग्युलर येत असतं. आणि जर बघा, आणि जर सब्जेक्ट प्लुरल असेल, बघा सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर त्यापुढे वर्ब किंवा बघा त्यापुढे जे वर्ब येणार आहे किंवा हेल्पिंग वर्ब येणार आहे ते कसं येणार आहे, प्लुरलच येणार आहे. म्हणजे जर कर्ता एकवचनी असेल तर त्यापुढे क्रियापद एकवचनी सिंग्युलरच येतं, मग वर्ब असेल किंवा हेल्पिंग वर्ब असेल. आणि जर सब्जेक्ट प्लुरल असेल, अनेक वचनी असेल, तर त्यापुढे जे वर्ब क्रियापद आहे किंवा हेल्पिंग वर्ब आहे ते प्लुरल येत असतं. ओके, राहील लक्षात. मग इथं गेस्ट अनेक वचनी असल्यामुळे इथं वेअर आहे यायला पाहिजे, तो मात्र वॉज घेतलं म्हणून डी मध्ये एरर आहे. ओके, तर अशा पद्धतीनं बारकाईनं वाक्य वाचलं की आपल्या लक्षात येतं एरर कुठे आहे ते. ओके, त्यानंतर नेक्स्ट पाहूया. आता पहा, द सेंटेन्स इज डिवायडेड इंटू 4 segments A, B, C and D. Identify the segment that contains a grammatical error. ठीक आहे, म्हणजे ते तोच क्वेश्चन आहे. आता आणखीन 4 आपल्याला विभागणी केलेलं वाक्य आहे. द डॉग चेस द बॉल इंटू द स्ट्रीट. बघा, द डॉग चेस द बॉल म्हणजे डॉगने बॉलचा पाठलाग केला. इंटू द स्ट्रीट म्हणजे रस्त्यामध्ये. बट इट रोल्ड टू फार, मात्र ते गरंगळत कसं गेलं, टू फार, खूपच दूर गेलं. ओके, टू बीइंग कॉट म्हणजे एवढं दूर गेले की त्याला पकडणं शक्य नव्हतं. मग आता एक लक्षात घ्या, या दिलेल्या वाक्यामध्ये कुठे एरर वाटते आपल्याला. इथं द डॉग चेस्ट, इथं काही प्रॉब्लेम नाही. द बॉल इंटू द स्ट्रीट, इथेही काही प्रॉब्लेम नाही. इट रोल्ड, इथेही काही प्रॉब्लेम नाही. टू फार, आणि इथं पुन्हा काय आहे, टू. मग आता एक लक्षात घ्या, इथं काय झालेलं आहे बघा. इथं पहा, इथं टी डबल ओ टू आलेला आहे आणि इथं टीओ टू आलेला आहे. टू टू ची रचना आलेली आहे. बघा, रचना कशाची आलेली आहे, टू टू ची रचना आलेली आहे. मग या टू च्या पुढे काय येत असतं, या टू च्या पुढे ऍडजेक्टिव्ह येत असतं, विशेषण. ओके, आणि या टू च्या पुढे नेहमी काय येत असतं, V1 येत असतं.
म्हणजे टू ची रचना आहे. TOO च्या पुढे ऍडजेक्टिव्ह येतं आणि या TO2 च्या पुढे V1 येत असतं. मात्र इथं बघा 2 च्या पुढे काय आलेलं आहे? बिईंग आलेलं आहे. म्हणजे चौथं रूप आलेलं आहे, V4 आलेलं आहे. ऍक्च्युअली तर बिईंगच्या ऐवजी काय पाहिजे होतं? पहिलं रूप काय येतं? बी येतं आणि बिईंग काय झालं? चौथं रूप येतं. वाक्य असं असायला पाहिजे होतं. मात्र इथं बिईंग आलं म्हणून याही वाक्यामध्ये डी मध्ये एरर आहे. कशामध्ये एरर आहे? डी मध्ये. काय एरर आहे? तर लक्षात ठेवायचं टूच्या पुढे जेव्हा टू ची रचना असते, टू ची रचना असते तेव्हा दुसऱ्या टूच्या पुढे TO2 च्या पुढे नेहमी V1 क्रियापदाची पहिलेच रूप घ्यायचं असतं. मात्र इथं बिंग क्रियापदाला ING आलेलं आहे. मात्र हे चौथं रूप झालं. मग टूच्या पुढे पहिलं रूप म्हणल्यावर काय येणार आहे? बी येणार आहे. बिंगचं पहिलं रूप बी येणार आहे. टू बी असं पाहिजे होतं. म्हणजे करेक्ट सेंटेन्स कसं झालं असतं? इथं ING ची गरज नव्हती. ओके, द डॉग chased the ball into the street, but it rolled too far to be caught. अशा पद्धतीने. ओके, या पद्धतीनं उत्तर करेक्ट आलं असतं. ओके, सो बारकाईनं एररकडे लक्ष द्यायचं आहे. मात्र मग हा एररचा जो पार्ट आहे, हे मात्र लक्षात घ्या. जरी परीक्षेमध्ये ग्रामर नसली, पण ग्रामर शिकल्याशिवाय तुम्हाला हे सोडवता येत नाही. त्यासाठी तुमचे टेन्स परफेक्ट पाहिजे, तुमचं पार्ट्स ऑफ स्पीच परफेक्ट पाहिजेत. ठीक आहे, ग्रामरचा भाग तुम्हाला करावाच लागतो. तो ग्रामरचा भाग शिकल्याशिवाय हे तुम्हाला एरर सोडवता येत नाहीत. हे तितकंच महत्वाचं आहे. आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण अतिशय बेसिक पासून बँकिंगची बॅच असेल, टेटची बॅच असेल, टीईटीची बॅच असेल, सरळ सेवा भरती असेल, ओके की नाही, एमपीएससी ग्रुप ए असेल, ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल. आपण सर्वच विषयाचं इंग्लिश, मराठी आणि ऑल सब्जेक्ट मॅथमॅटिक्स, रिझनिंग सगळंच आपण कव्हर करणार आहेत. बघा द सेंटेन्स, बघा सेम क्वेश्चन तोच आहे, ABCD दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला एरर शोधायची आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आफ्टर कम्प्लिटिंग द ऍप्लिकेशन, बघा ऍप्लिकेशन पूर्ण केल्यानंतर यू मस्ट सबमिटिंग इट अँड पे द फीस ऍट द काउंटर. म्हणजे तो तुला सबमिट करावा लागेल आणि काउंटरवर फीस भरावी लागेल. आता बारकाईनं लक्ष द्यायचंय, कुठं एरर आहे ते? आफ्टर कम्प्लिटिंग, आफ्टर नंतर कम्प्लिटिंग ING चालतं. द ऍप्लिकेशन बरोबर आहे, इथे एरर नाही. यू मस्ट, मस्ट काय? मॉड्यूल ऑक्झिलरी आहे आणि मॉड्यूल ऑक्झिलरीच्या पुढे काय पाहिजे? V1 पाहिजे. इथं काय आलेलं आहे? इथं V4 आलेला आहे. इथं ING ची गरज नव्हती. म्हणजे उत्तर एरर कुठे आहे? सी मध्ये एरर आहे. ओके, एरर कुठे आहे? सी मध्ये एरर आहे. अँड पे द फीस ऍट द काउंटर. आता लक्षात घ्या, मॉड्यूल ऑक्झिलरी कोणतंही असू द्या, मॉड्यूल ऑक्झिलरी नंतर नेहमी V1 क्रियापदाचे पहिलेच रूप येतं. मग मॉड्यूल ऑक्झिलरी असू द्या, शॅल, विल, शुड, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, नीड टू, डेअर टू, युज्ड टू. या मॉड्यूल ऑक्झिलरी नंतर नेहमी क्रियापदाचे पहिलेच रूप येत असते. किती रूप येते? पहिलेच रूप येते. त्यामुळे मॉड्यूल ऑक्झिलरी बरोबर V1. पुढे काय पाहिजे? V1च पाहिजे. हे लक्षात ठेवा. म्हणून बघा एरर कुठे आहे? सी मध्ये एरर आहे. And the next, बघा, neither the manager nor the assistants was informed about the meeting this morning. म्हणजे मॅनेजरलाही नाही, असिस्टंट्सलाही या मीटिंगची माहिती देण्यात आलेली नाही. ओके, आता बघूया आपण एरर कुठे आहे. बारकाईनं वाचा एकदम व्यवस्थित. बघा, नायदर द मॅनेजर, नायदर द मॅनेजर, मॅनेजर ही नाही, नॉर द असिस्टंट किंवा असिस्टंट सुद्धा नाहीये. वॉज इन्फॉर्म अबाउट द मीटिंग दिस मॉर्निंग. आता लक्षात घ्या, इथं तुम्हाला कसं वाटतं? असिस्टंट्स म्हणजे इथं जे आहे ते प्लुरल आलेलं आहे. बघा, अनेक वचने आलेलं आहे. त्यामुळे इथं वॉजच्या ऐवजी काय पाहिजे होतं? वेअर पाहिजे होतं. कारण का आपण पाहिलेलं आहे, बघा सब्जेक्ट जर, बघा सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल, काय पाहिलं आपण? जर सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर हेल्पिंग वर्ब असेल, ठीक आहे, तर त्याच्या पुढे हेल्पिंग वर्ब कसं वापरायचंय? सिंग्युलरच वापरायचंय. आणि जर बघा सब्जेक्ट प्लुरल असेल, बघा सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर त्यापुढे हेल्पिंग वर्ब हे प्लुरलच वापरायचं असतं.
काय वापरायचं असतं? प्लुरल अनेक वचनी. मग इथं आता असिस्टंट अनेक वचने म्हणजे इथं हेल्पिंग वर्ब अनेक वचनीच पाहिजे होतं, मात्र इथं सिंग्युलर वापरलं म्हणून बी मध्ये एरर आहे. त्यामुळे आपलं ऑप्शन आलं बी. बी मध्ये एरर आहे. असं बारकाईनं वाचलं की लक्षात येतं. पण आपण काय करतो? क्वेश्चन पेपर सोडवण्याच्या नादामध्ये आपल्याला कम्प्युटर बेस्ड सीबीटी क्वेश्चन पेपर असतो आणि तो कम्प्युटरवर बसून आपल्याला सोडवायचा असतो. आणि मग अशा वेळेला आपल्याला गडबड होते. आहे की नाही? लवकर ऑफलाईन पेपर असते तर आपल्याला थोडंसं वेळ मिळतो विचार करायला. मात्र ऑनलाईनच्या वेळेला काय होतं, आपल्याला लवकर लक्षात येत नाही. मग यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तो वारंवार जास्तीत जास्त सराव करावा लागेल अशा क्वेश्चनचा आणि ज्यामुळं तुम्हाला काही त्या असे क्वेश्चन्स बघता क्षणी तुम्हाला त्याची उत्तरं सापडली पाहिजेत. मग प्रॅक्टिस मेक्स मॅन मोर परफेक्ट. आहे की नाही? आणि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आणि मोर प्रॅक्टिस मेक्स मॅन मोर परफेक्ट. हे अत्यंत महत्वाचं आहे. लक्षात घ्या. म्हणजे आता काळाची गरज काय बघा, स्पर्धा वाढलेली आहे आणि स्पर्धा वाढलेली असल्यामुळे तुम्हाला फक्त साधी प्रॅक्टिस करून चालणार नाही किंवा थोडीशी प्रॅक्टिस करून चालणार नाही. तुम्हाला मोर प्रॅक्टिस करावं लागेल तरच तुम्ही मोर परफेक्ट व्हाल. अदरवाईज तुम्ही इतरांपेक्षा पाठीमागे राहाल. त्यासाठी तुम्ही आमच्या सोबत या, निश्चितच तुम्हाला याचा फायदा होणार आहे 100%. ओके. त्यानंतर नेक्स्ट. तर पहा, हा पण एरर वरला क्वेश्चन आहे 21 पर्यंत. शी वॉज सरप्राइज दॅट द पॅकेज हॅड अराइव्ड सो क्विक डिस्पाइट द डिले इन शिपिंग. बघा, शी वॉज सरप्राइज, तुला आश्चर्य वाटलेलं होतं. कशाचं? दॅट द पॅकेज हॅड अराइव्ड, की पॅकेज आलेलं होतं. कसं? सो क्विक म्हणजे खूप जलद. डिस्पाइट द डिले इन शिपिंग म्हणजे शिपिंगला जरी डिले झाला असला तरी तिला लवकर पॅकेज मिळालं याचं आश्चर्य वाटलं होतं. आता बघा काय प्रॉब्लेम आहे नेमकं. शी वॉज सरप्राईज्ड बरोबर आहे. कारण वॉज नंतर क्रियापदात रूप येतं. दॅट द पॅकेज हॅड अराइव्ड कर्त्यानंतर हॅड आलं क्रियापदात रूप आलं. इथंही बरोबर आहे. मात्र सो क्विक अराइव्ड सो क्विक डिस्पाइट द डिले इन शिपिंग. आता अराइव्ड सो क्विक म्हणलेलं आहे. आता ऍक्च्युअली क्विक हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. मग हे कोणाबद्दल माहिती सांगायलंय? की पॅकेज आलं, पण कसं आलं? अराइव्ड आलं, पण कसं आलं? क्विक जलद आलं. मग आता क्रियापदाबद्दल आता क्विक हे कोणाला क्वालिफाय करतं? ऍडजेक्टिव्ह कोणाला क्वालिफाय करतं? ऍडजेक्टिव्ह हे कोणाला क्वालिफाय करतं? तर ऍडजेक्टिव्ह हे नेहमी नाउन किंवा प्रोनाउन ला क्वालिफाय करतं. कोणाला? ओके, क्वालिफाय करतं. म्हणजे त्याच्याबद्दल जास्तीची माहिती सांगतं. आणि ऍडव्हर्ब, आता इथे ऍक्च्युअली क्विक इथं ऍडजेक्टिव्ह आहे आणि वाक्यामध्ये ऍडव्हर्ब जे आहे ते कोणाला क्वालिफाय करत असतं? एकतर व्हर्बला, ओके, त्यानंतर ऍडजेक्टिव्हला पण करतं क्वालिफाय आणि किंवा एखाद्या एक्स्ट्रा ऍडव्हर्बला सुद्धा करतं. म्हणजे आता इथं क्विक, इथं जर सो क्विक हे कोणाबद्दल यायला पाहिजे होतं? ऍडजेक्टिव्ह नाउन बद्दल. मात्र इथं कोणाबद्दल आलंय? अराइव्ड बद्दल आलेलं आहे. मग अराइव्ड क्रियापद आहे. क्रियापदाबद्दल जर माहिती सांगायची असेल तर तेव्हा क्रियाविशेषणाचा वापर केला जातो. कशाचा वापर केला जातो? क्रियाविशेषणा. अगं बघा, आता पॅकेज आलं पण खूप जलद आलं असं सांगायचं. अराइव्ड बट सो क्विक म्हणलं की जलद आलं असं म्हणायचंय. म्हणजे हे जे क्विक आलेलं आहे हे कोणासाठी आलेलं आहे? वर्ब साठी आलेलं आहे. म्हणजे तिथं ऍडजेक्टिव्ह नाही, तिथं काय पाहिजे होतं? ऍडव्हर्ब पाहिजे होतं. क्विकच्या ऐवजी इथं क्विकली पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? क्विकली. म्हणजेच या ठिकाणी बघा, अराइव्ड सो क्विकली. क्विकली हे झालं ऍडव्हर्ब. याचं एल-वाय लागलं. कारण का? अराइव्ड सो क्विकली. इथं अराइव्ड या क्रियापदाबद्दल क्विक हा शब्द आलेला होता. मग आता अराइव्ड हे वर्ब आहे आणि वर्ब सोबत नेहमी ऍडव्हर्ब येत असतं. म्हणजेच या ठिकाणी सी मध्ये एरर आहे. कशामध्ये एरर आहे? सी मध्ये. म्हणजे सी मध्ये एरर असणारा ऑप्शन कोणता आहे? सी. ओके, सी. अशा पद्धतीनं हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा, 22 ते 26 मध्ये इन द क्वेश्चन बिलो अ पार्ट इज ओमिटेड व्हिच इज देन रिप्लेस्ड बाय अ ब्लँक. बघा आता जे दिलेले वाक्य आहेत त्यातला काही भाग काय केलेला आहे? ब्लँक ठेवलेला आहे आणि चूज द वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स दॅट विल फिट इंटू द ब्लँक मोस्ट अप्रोप्रिएटली.
आणि जे दिलेले ऑप्शन आहे ते ब्लँक मध्ये अप्रोप्रिएटली बसतील या पद्धतीनं याचा वापर करा. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, ही डॅश डॅश टू द डॉक्टर्स क्लिनिक लास्ट नाईट. गॉन, गोईंग, गोज, गो आणि वेंट असे 4 ऑप्शन आलेले आहेत. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व काय गॉन, गोईंग, गोज, गो, वेंट हे गोची रूप आहेत. म्हणजे वर्ब आहेत. तर आपल्याला योग्य वर्ब फॉर्मचा वापर करायचा आहे. आता एक लक्षात ठेवायचं, हे टेन्सवर आधारित आलेलं वाक्य आहे. फिल इन द ब्लँक साठी. तर अशा वेळेला काय करायचं, त्या वाक्यामध्ये टाइम एक्सप्रेशन कोणतं आले बघायचं. आता बघा, ही डॅश डॅश टू द डॉक्टर्स क्लिनिक लास्ट नाईट. बघा वाक्यामध्ये काय आलेलं आहे, लास्ट नाईट आलेलं आहे. ओके, लास्ट नाईट काल रात्री. मग लास्ट नाईट म्हणलं की हे कोणत्या काळात येतं, तर भूतकाळामध्ये येतं. कोणत्या भूतकाळामध्ये येतं, तर सिंपल पास्ट टेन्स मध्ये येतं. ओके, मग सिंपल पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळामध्ये येतं. आता गॉन हे डायरेक्ट तिसरं रूप झालं. तर कर्त्यानंतर डायरेक्ट क्रियापदाचं तिसरं रूप कधीच येत नसतं. कर्त्यानंतर डायरेक्ट क्रियापदाला एनजी कधीच येत नसतं. लक्षात ठेवा. क्रियापदात तिसरं रूप म्हणजे तिथे हेल्पिंग वर्ब पाहिजे. तिथे हेल्पिंग वर्ब नाही म्हणजे हे येणार नाही. गोईंग क्रियापदाला एनजी म्हणजे याच्या अगोदर ॲमिजर वॉज वेअर पाहिजे होतं. नाही, तेही येणार नाही. हिच्या पुढे गोज येतं. मात्र इथं लास्ट नाईट आहे, भूतकाळी आहे. त्यामुळे हे वर्तमान काळी येणार नाही दोन्ही पण. इथं लास्ट नाईट भूतकाळ असल्यामुळे आपल्याला क्रियापद सुद्धा भूतकाळीच वापरावं लागतं. कारण का हे लास्ट नाईट काय आहे, टाइम एक्सप्रेशन आलेलं आहे. ओके, काय आलेलं आहे, टाइम एक्सप्रेशन आलेलं आहे. ओके, वेळ दर्शवणारा शब्द आलेला आहे. म्हणून या ठिकाणी वेंट हे आपलं उत्तर येईल. आता बघा काय येतं, ही वेंट टू द डॉक्टर्स क्लिनिक लास्ट नाईट. म्हणजे काल रात्री तो डॉक्टरच्या क्लिनिक मध्ये गेला, असं त्याचा अर्थ. ओके, त्यानंतर नेक्स्ट. आता पहा, इथे आपल्याला रिकामी जागा दिलेली आहे. मधुसूदन हँडल द टफ क्वेश्चन विथ इज अँड. बघा, मधुसूदन हँडल द टफ क्वेश्चन म्हणजे मधुसूदननं अवघड क्वेश्चन हँडल केलेला आहे. आता हाताळलेला आहे. कसा हाताळलं, विच इज म्हणजे सहजपणे आणि सहज आणि कशा पद्धतीनं. बघा, इथं ग्रॅव्हिटी म्हणजे आकर्षण, डाऊट म्हणजे संशय, ग्रेस म्हणजे आनंद, रिपीट म्हणजे पुन्हा रिपीट करणे आणि सीज म्हणजे थांबवणे. आता सहजपणे आणि आनंदाने. ओके, त्यानं मधुसूदननं हा क्वेश्चन, अतिशय अवघड क्वेश्चन सोप्या पद्धतीनं आणि आनंदानं हाताळलेला आहे. आनंदानं असं आपण म्हणू शकतो. म्हणून उत्तर आलं सी, ग्रेस. विथ इज अँड ग्रेस. वाक्याच्या अर्थानुसार. कारण का इथं सीज म्हणजे स्टॉप, थांबवणे, रिपीट म्हणजे पुन्हा पुन्हा, डाऊट म्हणजे संशय, ग्रॅव्हिटी म्हणजे आकर्षता. ओके, तर करेक्ट आन्सर मात्र सीच बसतं. वाक्याचा अर्थ काढून बघा. आन्सर पहा, 24. द स्ट्रायकर मिस द गोल बट स्टील अर्न लाऊड डॅश डॅश. आता जो स्ट्रायकर आहे, ओके, गोल करणारा आहे. तर तो गोल काय झालाय, द स्ट्रायकर मिस द गोल. स्ट्रायकरनं काय केलं, त्याच्याकडून गोल मिस झालेला आहे. पण त्याने एवढा छान प्रयत्न केला, की बट स्टील अर्न अ लाऊड. त्यानं काय मिळवलं, प्रॅक्टिस मिळवली, अप्लॉज टाळ्या मिळवल्या, रिगार्ड्स प्रशंसा मिळवली म्हणजे मान्यता मिळवली, अडवाइस सल्ला मिळवला, पनिश शिक्षा मिळवली. तर त्याने एवढा छान पद्धतीनं गोल केला, की म्हणजे गोल करण्यास थोडं मिस्ड झाला. ओके, मात्र त्यानं त्याच्या प्रयत्नामुळे अप्लॉज टाळ्या मिळवल्या. वाक्याच्या अर्थानुसार अर्न्ड लाऊड अप्लॉज, कारण का लोक प्रेक्षक बघत बसलेले आहेत आणि लाऊड अप्लॉज आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे खूप मोठ्यानं टाळ्यांचा कडकडाट केलेला आहे, आवाज आलेला आहे. ओके, तर अशा पद्धतीनं वाक्याचा अर्थ काढून आपल्याला योग्य शब्दांचा वापर करता येतो. त्यानंतर पहा, द प्रोफेसर एंडेड द लेक्चर आफ्टर अ लॉंग क्लास. पहा, प्रोफेसरनं एंडेड द लेक्चर, लेक्चर संपवलं, लेक्चरचा शेवट केला. आफ्टर अ लॉंग क्लास म्हणजे क्लासमध्ये जास्त वेळ काय चाललं, रेज चाललं, रेकॉर्ड चाललं, डिस्कस चाललं, डिबेट चाललं, ब्रेक चाललं. आता लॉंग जास्त वेळ काय चालत असतं, चर्चा जास्त वेळ नसते, रेकॉर्ड नसतं, ब्रेक नसतो, रेज नसतो. तर डिबेट वाद विवाद जास्त वेळ चालत असतो. म्हणून उत्तर आलं डी, डिबेट. ओके, द प्रोफेसर एंडेड द लेक्चर आफ्टर लॉंग क्लास डिबेट. म्हणजे क्लासमध्ये खूपच वाद विवाद झालेला आहे आणि त्यानंतर
प्रोफेसरनं आपलं लेक्चर थांबवलं, एंड केलं. ओके. त्यानंतर नेक्स्ट. बघा, इन द क्वेश्चन बिलो अ पार्ट इज ओमिटेड विच इज देन रिप्लेस्ड बाय ब्लँक. सेम रिकामी जागा भरायची आपल्या इथं. ही डॅश डॅश सोल्ड हिज फेरारी कार आफ्टर मंथ्स ऑफ कन्सिडरेशन. म्हणजे 1 महिना विचार केल्यानंतर त्यानं त्याची फेरारी कार विकली. ओके, सोल्ड हिज फेरारी कार. म्हणजे फायनली त्याने विकून टाकले असं आपण म्हणतो. 1 महिनाभर विचार केला आणि फायनली शेवटी मी त्याने तो कार विकून टाकली. फायनली शेवटी असं आपण म्हणतो. म्हणून फायनली वाक्याच्या अर्थानुसार बघा, प्रिव्हियसली, स्केअर्सली, एक्स्ट्रीमली, एक्स्ट्रानियस हे येणार नाहीत. तर फायनली त्यानं ती कार विकली. म्हणजे बी हे आपलं उत्तर आलं फायनली. ओके. ठीक आहे. त्यानंतर तर पहा, धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे तर जे काही आपण सोल्युशन्स घेतलेले आहेत, काही महत्त्वाचे क्वेशन्स आपण घेतलेले आहेत. याचा फायदा तुम्हाला निश्चितच टी-ई-टी, टेटच्या बॅचला होणार आहे. तसंच याचा फायदा तुम्हाला एस-बी-आय प्री एक्झाम असेल, मेन्स एक्झाम असेल, यासाठी होणार आहे. ओके, धन्यवाद.